गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर सकाळ सकाळी उठल्यावर कसं फ्रेश वाटतंय ना, पण मला थोडा आळसच आलाय कारण माझी झोप पूर्ण झालेली नाही. तर चला आधी आवरून घेतो. तर माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आता. त्यानंतर थोडं सनस्क्रीन लावून घेतलं कारण आज आपले सूर्यदेवांचा मूड जरा जास्तच खराब दिसाला. त्याच्यामुळे सगळी कामं उन्हातच करायची आहेत, त्यामुळे थोडीशी सनस्क्रीन लावली आणि छोटीशी टिकली. तर बघा कशी दिसाले मी. अजून ऊन तापायच्या आत पटापटा कामं करायची म्हणली आणि सगळ्यात आधी कपडे धुतलीत. तर तुम्हाला तर माहीतच आहे, घरात छोटं बाळ असलं की त्याची कपडे इतकी पडतात ते काही सांगायची गरजच नाही. पण भांडी पण घासायची राहिली होती आणि म्हटलं आत्ता काय आणि नंतर काय, करावं तर आपल्यालाच लागणार आहे. म्हणून आधी भांडी घासायला घेतली, भांडी वगैरे घासून आवरली. हा आवाज बघा, तुम्हाला पण हा आवाज ओळखीचा आहे काय? तर आपल्या इथं घंटागाड्या आल्या आणि घरातला ओला कचरा टाकायला हीच आपली रोजची मदत. तेवढ्यात सकाळ सकाळी उठून किरण घरातला कचरा टाकत होता आणि नंतर चावीला पाणी आलं होतं. तर कान्हाचे पप्पा पाणी भरत होते. त्यानंतर मोठं अंथरूण धुवायचं होतं कारण कान्हाने अंथरूण घाण करून टाकलं होतं. त्याच्या पप्पांनीच ते धुवून टाकलं. तर बघा मी चोरून त्यांचा व्हिडिओ बनवत आहे, त्यांना माहित नाही आहे की मी त्यांचा व्हिडिओ शूट करत होते. तर हे बघा कान्हाचे कपडे. कान्हा काय मस्त आपला झोपला होता. मग म्हणलं तोपर्यंत नाश्ता करून घेऊ. तर हे बघा आपला नाश्ता आणि चहा रेडी आहे. तर आता आम्ही खायला बसणार आहे. तर माझं बाळ अजूनही झोपलेलंच होतं. म्हणलं तो झोपलाय तोपर्यंत खाऊन घेऊया. एवढं सगळं केलं आणि खाण्यासाठी बसले तेवढ्यात माझं बाळ उठलं. तरी म्हणलं मी जेवायला बसले आणि अजून आमचा छोटा बाळ जागा कसं झाला नाही. तर तेवढ्यात तो उठलेलाच होता. मग त्याला घेतलं. हा बघा काय करतो. तर त्याला घेतलं आणि बसले खायला. मग त्याला घेऊनच नाश्ता केला. का करायला सकाळी सकाळी उठून? आणि तू का उठले एवढं लवकर? का उठले? काय करायले बाबू? कान्हा कान्हा तू कानीस तू. मग पुलावचा बेत केला होता तर तोच खाऊन घेतला आणि आम्हा दोघांना सुद्धा पुलाव खूप म्हणजे खूप आवडला. नंतर कंटाळा तर खूप आला होता. संध्याकाळच्या वेळेत म्हणलं थोडंसं रील्स वगैरे बनवूया म्हणून कान्हाला घेऊन दारामध्ये बसलो रील्स वगैरे बनवायला. पण बघा याचा तर अजिबातच मूड दिसत नाही आहे रील्सचा वगैरे. याचं मान आणि नजर दोन्ही खालीच होतं. हा काही व्यवस्थित रील्स बनवूच देत नव्हता. तरी पण म्हटलं थोडंसं बघूया ट्राय करून. आणि आमचे हे जे रील्स वगैरे आहेत ना ते सगळे आम्ही आमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलला शेअर केलेले आहेत. तुम्हाला जर ते बघायचे असतील तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी आणि कानाची ID मेन्शन करते. तुम्ही नक्की जाऊन एकदा आमचं इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करा. आवडल्यास फॉलोसुद्धा करायला विसरू नका. आणि मग काय कानासोबत थोडंसं खेळलो. त्याच्यानंतर त्याचे फोटोज वगैरे क्लिक केले, थोडेसे व्हिडिओज बनवले. आता मी इथंच थांबतो, नाहीतर ब्लॉगपेक्षा माझंच बोलणं जास्त व्हायचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर नाही केलं तरी आपण भेटूच पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. पण मी हा ब्लॉग इथंच संपवतो कारण ब्लॉग जास्त मोठा व्हायला नको आहे. पण जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपण भेटूच पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग गाईज. बाय बाय.